या स्ट्रॅपमध्ये काय होतं, आपली उजी माशी येऊन बसते आणि त्याचं चांगलं प्रकारे नियंत्रण होतं. तर या स्ट्रॅपचा वापर कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. तर हे जे स्ट्रॅप आहे, आपलं जे शेडचं गेट आहे त्या साईडनं नाही लावायचं, ते विरुद्ध साईडनं आपल्याला हे स्ट्रॅपचा वापर करायचा आहे. आपलं जिकून गेट आहे त्याच्या मागल्या साईडला आपण हे उजी माशीचं स्ट्रॅप आहे याचा वापर करायचा आहे. कारण की जे आपण जर हे दरवाजापाशी जर वापरलं तर आपण ज्यावेळेस आतमध्ये शेडमध्ये घुसतो नेट किंवा जाळी वर करून ज्यावेळेस आपण आतमध्ये घुसतो त्यावेळेस हे मासे आपल्यासोबत आतमध्ये येण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे कधी बी आपण जिथून पाला नेतो शेडमध्ये त्यामध्ये त्या त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅपचा वापर करायचा नाही आहे. हे बघू शकता एक चांगल्या प्रकारचं हे जे फ्लाय स्ट्रॅप आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारची माशी नियंत्रित होते. आणि हिचा वापर कधी करायचा आहे आपल्याला, हिचा वापर आपली बॅच चालू असताना तर आपल्याला करायचाच आहे. पण आपली बॅच झाल्याच्या नंतर जे आपल्या शेडमध्ये माशी तयार झालेली असते त्या माशीला त्याच्यासाठी नंतरसुद्धा आपल्याला स्ट्रॅप वापरायचा आहे. जर आपण जर कंटिन्यू जर स्ट्रॅपचा वापर करत राहिलो तर एक चांगल्या प्रकारची उजी माशीचं नियंत्रण आपल्याला आपल्याला होऊ शकतं, मिळू शकतं. त्याच्यामुळं एक चांगला उजी माशीसाठी हा पर्याय आपल्या समोर आहे. याचा नक्कीच वापर. आता जास्तीत जास्त माशा याच्यामध्ये अटकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ही बघू शकता तुम्ही. आता हे फोडल्याच्या नंतर जी आपली ही वॉटर लाईन दिलेली आहे, ही फोडल्या फोडल्या इथपर्यंत याला लाईनपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि जसं जसं हे भरत भरत वरती येईन तसं तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडं थोडं ॲड करत चालायचं आहे. पण जेणेकरून समजा एक चांगल्या प्रकारचं माशीचं नियंत्रण आपल्याला मिळेल अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर मी घेऊन येतच असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. तुमची ही एक कमेंट आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करू शकते. तर इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.